विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरलेले आहेत। संघटनेत काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा बैठकीमध्ये निर्णय झालाय। आज रात्री पुन्हा एकदा भाजपच्या कोर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडेल। आज उर्वरित विभागातील नावांवरती चर्चा होणार आहे। कालच्या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवरती खलबत झाली आहे। तर विधान परिषदेसाठी या सगळ्या जणांच्या नावांची चर्चा आहे। माधवी नाईक, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील साकूरकर, रणजित सिंह निंबाळकर, राजेश पांडे, राम सातपुते, संजय पाटील, संजय केळेकर। भाजपकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी या सगळ्या नावांची चर्चा सुरू आहे। दादाराव केचे, संजय भिंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी। या सगळ्या नावांपैकीच विधान परिषदेवर कोणाची वर्णी लागते की कुठल्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे आता बैठकीनंतरच समोर येईल। विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे निकष अखेर ठरलेले आहेत। मात्र आज पुन्हा भाजपच्या कोर कमिटीची बैठक पार पडेल। जो संघटनेत काम करतो आणि ज्याचा चेहरा नवीन आहे त्यांनाच आता संधी देणार असल्याचं या कोर कमिटीतून समोर येत आहे। अधिकचे अपडेट घेऊ आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कस्तुरी, काल रात्री जवळपास 1:45 वाजेपर्यंत भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली आणि या बैठकीत जवळपास 15 नावांवर चर्चा झाली। आज पुन्हा रात्री 10 वाजता भाजपच्या कोर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी होणार आहे आणि यामध्ये नावं निश्चित होणार आहेत। मात्र जी आपल्याला भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने जी माहिती दिली त्यानुसार ज्याने भाजपसाठी काम केलंय, वर्षानुवर्ष भाजपसाठी मेहनत घेतली, अशांनाच आता विधान परिषदेवर भाजप पाठवण्याचा विचार करतोय। आणि यामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावावर खलबत जी आहेत ती होणार आहेत आणि उर्वरित जी नावं आहेत ती आज निश्चित केली जाणार आहेत। त्यामुळे भाजप कुणाला संधी देत आहे की ऐनवेळी काही धक्कातंत्र वापरतंय का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, नक्की सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। आजच्या बैठकीअंती देखील काय महत्त्वाचे मुद्दे समोर येतात हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद।